Welcome to my channel Perfect Coaching Classes. Now previous video we studied the topic of integration by part, and in the last topic of integrations, so here integration by parts. Okay, so here in this topic integration by parts means here the denominator contain a product of here linear factor. The case 1 is linear factor, case 2 is this factor is linear or repeated, or case 3 is here product of linear factor and here the quadratic non-linear factor. Okay, बघा आता आपण बघूया की या इंटिग्रेशन्स बाय पार्शियल फ्रॅक्शन मध्ये नेमकं काय होतं की याच्यामध्ये हियर डिनॉमिनेटरला फॅक्टर कंटेन असतात लिनियर. आता त्या टाइप मध्ये these are also called rational fraction. These are called rational function. Rational म्हणजे कोण f of x upon g of x providing g of x is not equal to 0. मग आपण असं म्हणतोय की डेफिनेशन if f of x and g of x are two polynomials then f of x upon g of x means g of x is not equal to 0 is called rational algebraic function. इथं डेफिनेशन तुम्हाला माहित आहे, this is called rational algebraic means न्यूमरेटर डिनॉमिनेटर ज्याच्यात कंटेन असेल त्याला आपण रॅशनल अल्जेब्रिक म्हणतो. पण कंडिशन इज दॅट प्रोव्हाइडिंग g of x म्हणजे डिनॉमिनेटर इज नॉट 0. ओके, मग आपण आता फर्स्ट कंडिशन बघतोय की f of x upon g of x is called प्रॉपर रॅशनल फंक्शन. आता प्रॉपर रॅशनल फंक्शन कोणाला म्हणायचं की साधं टेक्निक आहे, द डिग्री ऑफ हियर f of x is less than degree of here g of x. ओके, बघा f of x upon g of x is called proper rational function provided degree of f of x is less than degree of g of x. तो झाला आपला प्रॉपर रॅशनल फंक्शन. प्रॉपर रॅशनल फंक्शन म्हणजे न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटर पेक्षा कमी असली पाहिजे. ओके, त्याला म्हणायचं प्रॉपर रॅशनल फंक्शन अँड प्रोव्हाइडेड. आणि अदरवाइज बाकीचे ज्या कंडिशन्स असेल इट इज कॉल्ड इम्प्रॉपर रॅशनल फंक्शन. ठीक आहे. सेकंड कंडिशन येतं की डिग्री ऑफ f of x इज हियर ग्रेटर दॅन और इक्वल टू डिग्री ऑफ g of x म्हणजेच डिग्री ऑफ न्यूमरेटर इज इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर और here degree of numerator is greater than the degree of denominator. आपण न्यूमरेटरला f of x कॉल करतोय आणि डिनॉमिनेटरला g of x. That is f of x upon g of x is an improper rational function. Then it expressed in the form of आपण पूर्वी प्रीवियस टाइप मध्ये सुद्धा बघितलेला आहे. इट इज कॉल्ड ऍक्च्युअल डिव्हिजन ज्याला म्हणतो आपण तो पार्ट. हियर मग काय ऍक्च्युअल डिव्हिजन कसं सॉल्व करतात, quotient plus remainder upon g of x ray means again पुन्हा g of x is not equal to 0 where हे जी टर्म आहे रिमाइंडर अपॉन g of x हे झालं तुमचं प्रॉपर रॅशनल फंक्शन. म्हणजे आता याच्यामध्ये मग आता प्रॉपर रॅशनल फंक्शन म्हणजे काय, डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर and it arises three cases. या पार्शियल फ्रॅक्शन मध्ये तीन केसेस तो कंटेन करतो. केस 1 आहे डिनॉमिनेटर एक्सप्रेस ए नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर म्हणजे डिनॉमिनेटरला काय असेल नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. आणि केस 2 मध्ये काय आहे डिनॉमिनेटर एक्सप्रेस ॲज अ रिपीटेड लिनियर फॅक्टर. ओके, म्हणजे याचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं असेल तर समजा x+1 नंतर x+2 या प्रकारचे लिनियर. आता केस 2 चं एखादं एक्झाम्पल सांगता येईल x+1 एक लिनियर आहे पण x-2 चा होल स्क्वेअर फॅक्टर कसे झाले लिनियर. आता तिसरी केस काय म्हणतो तो डिनॉमिनेटर एक्सप्रेस ॲज ए प्रोडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर. म्हणजे एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं असेल x+1 आणि इथे राहील x²+2 म्हणजे x²+2 ला आपल्या फॅक्टोराइज करता येत नाही. म्हणजे दीज आर द केस 1, केस 2 आणि केस 3. साधं टेक्निक आहे या टाइप मध्ये. सिंपल कन्व्हर्शन लक्षात ठेवा की डिनॉमिनेटर बघा आता तीन केसेस राहील ना, म्हणजे डिनॉमिनेटरला प्रॉडक्ट कंटेन असेल. कोणाचा का प्रॉडक्ट असेल, एक तर लिनियर फॅक्टरचा, दुसरी केस आहे लिनियर फॅक्टर अँड हियर दीज आर रिपीटेड. आणि तिसरी केस याच्यामध्ये स्टडी करायची आहे आपल्याला की फॅक्टर 1 फॅक्टर इज लिनियर अँड अदर इज क्वाड्रॅटिक. हियर हा नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर या पद्धतीने. आता त्याचे प्रॉब्लेम्स आपण 1 बाय 1 स्टडी करूया. त्याला सुद्धा सॉल्व करण्याच्या दोन मेथड्स आहेत. म्हणजे केस 1 ला सॉल्व आपण दोन मेथडनी करतो.
दोन्ही मेथडचे प्रॉब्लेम्स आपण स्टडी करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल जी मेथड तुम्हाला इझी वाटेल त्या मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता केस 1 आपण स्टडी करूया. केस 1 मध्ये काय म्हणतो आपण की डिनॉमिनेटर कॅन बी एक्सप्रेस ॲज ए नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. म्हणजे फॉर एक्झाम्पल रे, म्हणजे हे कोण आहे, f of x अपॉन g of x, ज्याला आपण रॅशनल हियर, आता इथे रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे आता इथे बघा px + q अपॉन x + a, x + b आणि x + c. म्हणजे याच्यामध्ये दोन केसेस राहू शकतात, एक तर हियर प्रॉपर रॅशनल, नाहीतर मग आता इम्प्रॉपर रॅशनल राहील. म्हणजे काय असेल, डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर ची एक कंडिशन राहू शकते, नाहीतर डिग्री ऑफ हियर न्यूमरेटर इज इक्वल टू द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर, और डिग्री ऑफ हियर न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन द डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. समजा आता या पॅटर्नचा प्रॉब्लेम्स असेल px + q upon x + a, x + b आणि x + c. these are called non-linear repeated factor. मग काय करायचं, साधं टेक्निक आहे, a upon first factor, b upon second factor, c upon third factor, where हे जे कॅपिटल लेटर a b c आहे, these are constant आणि whose value can be determined by LCM मेथड. याला हे जे कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्याच्या दोन मेथड आहेत, एक तर आपण त्याला LCM मेथड मी फाइंड आउट करू शकतो, नाहीतर हे मी साइडला जे डायरेक्ट लिहिलंय ते सांगतो, डिस्कस करू आपण. दोन्ही मेथड मी प्रॉब्लेम्स घेऊ आपण, कारण की केस 2 आणि केस 3 आपल्याला LCM मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. फक्त केस 1 साठी जी कंडिशन आपण यूज करतो त्याच्यामध्ये आपण इझिली फॅक्टर फाइंड आउट करता येईल. मग काय म्हणतो आता, कसं करायचं, मग समजा LCM मेथड म्हणजे त्याच्या LCM नी त्याला मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला लिनियर इक्वेशन मिळेल. मग काय म्हटलं मी, पुट द फॅक्टर 1/1 इक्वल टू 0, वी गेट रिक्वायर्ड कॉन्स्टंट अँड देन इंटिग्रेट, नंतर त्याला इंटिग्रेट करायचं. मग आता दुसऱ्या मेथडनी जर तुम्हाला कॉन्स्टंट काढायची असेल तर काय करायचं बघा, कॅपिटल A ची व्हॅल्यू काढायची असेल तर न्यूमरेटरला जी व्हॅल्यू प्रेझेंट आहे ते लिहून ठेवायची px + q अपॉन रे, मग a च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर आहे तो न घेता उरलेले दोन फॅक्टर घ्यायचे. काय घेतलं, x + b, x + c. मग आता अशी व्हॅल्यू सिलेक्ट करायची की a च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर आहे त्या व्हॅल्यू साठी तो 0 झाला पाहिजे. मग x + a जर 0 झाला म्हणजे x ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, आपल्याकडे -a असेल ना, त्याच वेळेस आपल्याला हा 0 होईल. मग x = -a ठेवायचा या टर्म मध्ये, वी गेट हियर कॉन्स्टंट a. आता b बघूया, b काढायचं असेल तर तुमचा px + q तसाच, मग b च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर आहे तो न घेता रिमेनिंग 2, ओके, x + a, x + c. नंतर मग x ची आता b ला सॉल्व्ह करायचं असेल तर b च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर कंटेन आहे ती व्हॅल्यू पुट अप ठेवायची, x = -b, वी गेट द कॉन्स्टंट कॅपिटल B. आता c काढायचा असेल तर c च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर आहे तो न घेता उरलेले दोन फॅक्टर x + a, x + b. मग अशी व्हॅल्यू ठेवायची की ज्याच्यामध्ये आता हा लिनियर फॅक्टर 0 झाला पाहिजे. x ची व्हॅल्यू किती, -c. तुम्हाला या टर्म वरून सुद्धा abc च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येते आणि त्या पुन्हा या इक्वेशन मध्ये पुट ठेवायचे आणि नंतर त्याला इंटिग्रेट करायचं. आता ही झाली त्याची थिअरी प्रोसिजर. आता आपण प्रॉब्लेम्स त्यामध्ये स्टडी करूया. बघा आता इथे एक्सरसाइज 3.4 मधलं पहिलं प्रॉब्लेम्स आपण स्टडी करूया. काय आहे, इंटिग्रल ऑफ x² + 2 अपॉन x - 1, x + 2 आणि x + 3 dx. अरे मग काय म्हणतो तो बघा ना, इथे याला बघितलं आपण, पहा डिनॉमिनेटरला जनरली ऑब्झर्व करायचं या टाइप मध्ये. डिनॉमिनेटरला कसे फॅक्टर आहे, दिस फॅक्टर इज हियर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर म्हणता येईल. मग बघा ना, f of x upon g of x पॅटर्न आहे. न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटर पेक्षा लेस आहे, x into x into x, x क्यूब येईल. म्हणजे निश्चितच these are called as your proper rational fraction ring. मग काय सांगतोय मी, इंटिग्रल मध्ये जी टर्म कंटेन आहे त्याला बाहेर घ्यायचं, these are also called as integrand. ओके, मग बघा ना सोल्युशन मध्ये काय म्हणा, x² + 2 अपॉन x - 1, x + 2 पुढे रे x + 3. ओके, मग आता इज इक्वल टू इंटिग्रल मध्ये जी टर्म प्रेझेंट आहे these are called integrand, ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट अप ठेवायची आणि वी गेट रिक्वायर्ड. ठीक आहे, मग काय करायचं, साधं टेक्निक आहे, a अपॉन फर्स्ट फॅक्टर
बी अपॉन सेकंड फॅक्टर आणि सी अपॉन रे थर्ड फॅक्टर आपण कुठं ठेवायचा ठेवला. मग पुढे बघा बरं आता काय करणार. मग पहिली मेथड बघूया आपण एलसीएम मेथडनी फाइंड आउट करतोय आपण याला. मग काय करायचं याचा एलसीएम सांगणार आहे. मग आता इथे या साइडला लेफ्ट हँड साइडला जी व्हॅल्यू प्रेझेंट असेल त्याच्या डिनॉमिनेटरला जे प्रॉडक्ट फॅक्टर असतात तोच त्याचा एलसीएम. मग काय म्हणायचं सरळ सरळ मल्टीप्लाइंग रे मल्टीप्लाइंग बाय x minus 1 x plus 2 आणि x plus 3 बोथ साइड. दोन्ही साइडनी या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं. मग आता याने मल्टिप्लाय केल्यानंतर गेट्स रे कॅन्सल x स्क्वेअर प्लस 2. मग बघा बरं a इंटू कोण येणार. इथे जर या पूर्ण फॅक्टरनी मल्टिप्लाय केलं तर x minus 1 कॅन्सल होणार ना. उरल्या कोणत्या टर्म सांगा. a इंटू x प्लस 2 x प्लस 3 प्लस रे b इंटू कोण येणार सांगा बरं. या पूर्ण टर्मनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे x प्लस 2 काय होणार कॅन्सल. किती येतं x minus 1 x प्लस 3 c इंटू सांगा. याने पुन्हा हे कॅन्सल होईल. किती येईल x. आता इथे बघा c इंटू किती x minus 1 नंतर x प्लस 2 याला इक्वेशन 2. याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. ठीक आहे ना. मग आता लिनियर इक्वेशन म्हटल्यानंतर बघा काय सांगितलं मग मी 1 बाय 1 एक एक फॅक्टर कुठं ठेवा वी गेट रिक्वायर्ड कॉन्स्टंट रे. आता a काढायचं आहे ना मला. तुम्ही कुठं ठेवणार x minus 1 equal to 0 that implies x is equal to 1 in equation 2 ला. आता रे इक्वेशन 2 implies करा बरं. बघा 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 मग a इंटू सांगा 1 प्लस 2 आणि नंतर रे इंटू ना इंटू b सॉरी इंटू किती 1 प्लस 3 येतोय. आलंय. मग बघा बरं आता इथे b is automatically 0. Why these are automatically 0? Because x minus 1 directly put 0 na. 0 into some quantity 0. b automatically 0. c automatically 0. Okay. मग बघा 3. आता बघा 1 plus 3 4 आणि 1 plus 2 किती 3. 4 3 जा कोण रे 12a म्हणजे a ची व्हॅल्यू सांगा 3 बाय 12 तर a is equal to 1 by 4. आता दुसरा फॅक्टर ठेवतोय पुट रे किती येतो सांगा x plus 2 equal to 0 that implies x ची व्हॅल्यू -2 कशामध्ये इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 implies रे किती -2 चा स्क्वेअर प्लस 2 a automatically 0. why because it contain x plus 2 फॅक्टर आहे. मग मला b कॉन्स्टंट मिळतो बघा किती -2 minus 1 नंतर -2 plus 3 आणि c अगेन ऑटोमॅटिकली 0. निगेटिव्ह चा स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे. 2 चा स्क्वेअर 4 plus 2 किती 6 is equal to इथे बघा ना -3 आणि हा 1 म्हणजे किती येतं -3 into 1 मायनस कोण येतं thrice b. तर that implies b is equal to -6 by 3. तर that also implies b ची व्हॅल्यू -2 रे. ओके. मग आता मला पुढचा कॉन्स्टंट काढायचा आहे. पहा लक्ष द्या काय म्हणाल पुट रे कोण x plus 3 is equal to 0 that implies x ची व्हॅल्यू -3 कशामध्ये इक्वेशन 2 मध्ये. आता इक्वेशन 2 implies करा बरं किती -3 चा स्क्वेअर प्लस 2 a ऑटोमॅटिकली 0 b ऑटोमॅटिकली 0 c मिळतं ना मला. पहा बरं c ची व्हॅल्यू -3 कोण -1 -3 प्लस 2. आता निगेटिव्ह चा स्क्वेअर पुन्हा पॉझिटिव्ह 3 चा स्क्वेअर 9 प्लस 2 11. आता कोण रे c मिळतं ना. पहा किती येईल -1 आणि -4 मायनस मायनस प्लस म्हणजे 4. तर c ची व्हॅल्यू कोण 11/4 मिळाली ती c. मग काय करायचं बघा पुटिंग रे लक्ष द्या पुटिंग दीज व्हॅल्यू कशामध्ये इन इक्वेशन 1 मध्ये. त्या जर व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवल्या तर इक्वेशन 1 सांगा बरं काय बनाल x स्क्वेअर प्लस कोण येतं 2 इथे x मायनस 1 नंतर x प्लस 2 पुढे x प्लस 3 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू पहा 1/4 किती x मायनस 1
b ची व्हॅल्यू -2 अपॉन x प्लस 2 आणि c ची 11/4 किती येतं, दीज आर x प्लस 3. आता आपण इंटिग्रेट करणार आहे x स्क्वेअर प्लस 2, लक्ष द्या x मायनस 1 x प्लस 2 x प्लस 3, दीज आर dx. मग रे 1/4 इंटिग्रल ऑफ dx अपॉन x मायनस 1 -2 इंटू इंटिग्रल ऑफ x प्लस 2 पुढे प्लस 11/4 इंटिग्रल ऑफ dx अपॉन x प्लस 3. मग I इज इक्वल टू ना किती येईल, लास्ट आन्सर 1/4 log of x minus 1 -2 log of x plus 2 पुढे प्लस 11/4 log of x plus 3 प्लस किती येतं c. आता दुसऱ्या मेथडनी आपण या abc च्या व्हॅल्यू काढू, बाकीची प्रोसिजर तशीच राहील. ओके, सेकंड मेथडनी बघूया आपण. म्हणजे आता एलसीएम मेथडनी आपल्याला कन्वर्शन काढायचं नाहीये. पहा लक्ष द्या, आता काय असेल x² + 2 अपॉन x - 1 x + 2 आणि x + 3 ना रे. मग इंटिग्रल मध्ये जी व्हॅल्यू कंटेन आहे ती बाहेर घ्यायची, म्हणजे किती येईल इंटिग्रँड x² + 2 अपॉन x - 1 x + 2 आणि x + 3. साधं टेक्निक आहे बरं आपलं. a अपॉन फर्स्ट फॅक्टर, b अपॉन सेकंड आणि c अपॉन कोणता फॅक्टर, थर्ड फॅक्टर. मग काय सांगितलं आपण, एबीसी च्या जर व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय तर मग काय करायचं बघा. आता इथे आपण एलसीएम मेथड यूज करत नाही, डायरेक्ट कन्वर्शन यूज करतोय. पहा ए काढायचा असेल तर इथल्या न्यूमरेटर मध्ये जी व्हॅल्यू प्रेझेंट आहे ती आणि ए च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर आहे तो न लिहिता रिमेनिंग 2 किती रे x + 2, लक्ष द्या x + 3. मग ए च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर कंटेन आहे तो फॅक्टर ज्या व्हॅल्यू साठी 0 येतो ती व्हॅल्यू ठेवायची x = 1. मग a सांगा बरं किती, दीज आर 1 + रे 2, नंतर 1 + 2 पुढे 1 + 3. मग काय म्हणता तुम्ही, a ची व्हॅल्यू सांगा 3. आता हा 4 3 जा रे 12, म्हणजे अल्टिमेटली a ची व्हॅल्यू किती आली 1/4 आलाय. मग a मिळाला आपल्याला. मग आपण b कॅल्क्युलेट करू. पहा बरं, आता न्यूमरेटरला कोण आहे x² + 2, b च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर आहे तो नाही घ्यायचा, x - 1 नंतर x + 3. आता b च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर कंटेन आहे कोणत्या व्हॅल्यू साठी 0 येतो ते तर कळतो ना तुम्हाला. मग आता -2 x ची व्हॅल्यू रे -2. मग b = सांगा -2 चा स्क्वेअर प्लस 2 -2 - 1 -2 + 3. मग रे b किती येतं सांगा, निगेटिव्ह चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 4 + 2 किती 6. हा -3 × 1 म्हणजे -3, तर b ची व्हॅल्यू किती -2 आली. आलं. मग आता तिसरा कॉन्स्टंट काढायचा आहे मला c. ओके, मग आता c बघा बरं कसं लिहिता, पुन्हा तेच रे x² + 2 ना किती येतं कन्वर्शन. फॅक्टर सांगा x - 1 नंतर x + 2 कोणत्या टर्म साठी 0 -3 साठी. मग रे -3 चा स्क्वेअर प्लस 2 -3 - 1 -3 + 2. c सांगा 3 चा स्क्वेअर 9 9 + 2 11. हा -4 आणि -1 म्हणजे किती येतं +4, म्हणजे कोणाची व्हॅल्यू c ची. आलं, एबीसी मिळालं का. मग काय म्हणायचं, पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 मध्ये मी ती व्हॅल्यू ठेवणार. 1 सांगा बरं, x² + 2 अपॉन x - 1 x + 2 x + 3 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 1/4 अपॉन x - 1 नंतर b ची -2 अपॉन x + 2 आणि c ची आहे 11/4 x + 3. याला इंटिग्रेट करायचं विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे x² + 2 अपॉन x - 1 x + 2 आणि x + 3 मिळालं. मग काय रे 1/4 dx अपॉन x - 1 -2 अपॉन -2 इंटू इंटिग्रल ऑफ dx अपॉन x + 2 आणि प्लस 11/4 इंटिग्रल ऑफ dx अपॉन x + 3. मग I ची व्हॅल्यू पहा ना, 1/4 कोण होईल log of x - 1 -2 इंटू log of x + 2 प्लस 11/4 log of x + 3 प्लस किती येतं c.
ओके. तर या टाईप आपण दोन्ही मेथडनी ते कॉन्स्टंट फाइंड आउट केले. तर जी मेथड तुम्हाला इझी वाटते त्या मेथडनी आपण ABCच्या व्हॅल्यू कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढू आणि हा तर पार्ट कॉमनच आहे. ओके. एक्सरसाइज 3.4 मधलं चौथ्या नंबरचं प्रॉब्लेम्स घेऊया. बघा आता इथे काय दिसेल, तर आता इथे याची डिग्री किती आहे 1, याची किती 2 आहे, म्हणजे these are called here proper rational fraction आहे. मग आता या कंडिशनला बघा, इथे तुम्हाला लिनियर फॅक्टर दिसत नाही ना. मग या केस मध्ये काय करायचं, इथे बघा कोणतं इक्वेशन्स कंटेन आहे, क्वाड्रॅटिक. मग त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला मी सॉल्व्ह करतो. बघा 4 - 3x - x² म्हणजे -x² - 3x + 4. मग काय करणार तुम्ही सांगा बरं आपल्याला. मग या टर्मला आपण सॉल्व्ह करतो ना, या क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॅक्टराइज करा बरं तुम्ही. किती येतं -4x² प्रॉडक्ट आणि सम किती येते त्याची -3x. कोणते नंबर रे -4x + x. ऍडिशन केलं तर -3x प्रॉडक्ट तो. ओके. याला आपण फॅक्टराइज करतो. बघा -x² + x -4x + 4 यांचं मी काय करतो ग्रुपिंग ना. मग x कॉमन काढल्यानंतर सांगा बरं 1 - x. आता इथे जर तुम्ही इन केस मध्ये 4 कॉमन काढलं तर 1 - x काय फॅक्टर मिळाले रे. मग बघा ना आता किती these are here x + 4 आणि 1 - x. कोणाचे फॅक्टर, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मला फॅक्टर मिळाले. मग I = पहा बरं किती twice x अपॉन किती x + 4. काही हरकत नाही. x + 4 आणि 4 1 - x रे किती dx. आता तुमच्या लक्षात येईल की these are called as non repeated linear factors. मग मी काय सांगितलं तुम्हाला, इंटिग्रल मध्ये जी व्हॅल्यू कंटेन आहे त्याची व्हॅल्यू इज कॉल्ड इंटिग्रँड. त्याला बाहेर घेणार आहे. हाँ, मग किती येईल twice x अपॉन देखो x + 4 अपॉन कितना 1 - x होगा. तुमने क्या बोला, अगर न्यूमरेटर डिनोमिनेटर कंटेन होता है तो उसमें अगर नॉन लीनियर नॉन रिपीटेड लीनियर फैक्टर है तो क्या करना है आपको, a अपॉन रे फर्स्ट फैक्टर, फिर b अपॉन कौन होगा सेकंड फैक्टर, वाले इक्वेशन नंबर 1. अभी आपको क्या करना है, a और b का वैल्यू निकालना है. तो अपन मेथड 2 से निकाले तो इजी है. a अपॉन न्यूमरेटर में जो वैल्यू प्रेजेंट है वो लिख लो. a के अपॉन में जो फैक्टर होगा वो नहीं लिखना है, रिमेनिंग फैक्टर कौन होगा 1 - x. अभी a के अपॉन में जो फैक्टर होगा वो जिस पर्टिकुलर वैल्यू के लिए 0 होगा वो वैल्यू रखना है. कौन से वैल्यू के लिए 0 होगा, x की वैल्यू कितनी होगी -4 रे. तो a का वैल्यू देखो, हाँ 4 2 -8, यहाँ 1 प्लस कितना 4 ना, तो कितना बचा, a की वैल्यू -8/5. ठीक है ना b. हाँ तो अभी b निकालना है आपको. b देखो, b कांस्टेंट निकालना है, कितना होगा twice x पे अपॉन कोण x + 4. आता b च्या अपॉन मध्ये जी व्हॅल्यू आहे ती कशासाठी 0 आहे, x = 1 ला. पहा बरं 2 नंतर 1 + 4, तर b ची व्हॅल्यू किती आली 2/5 मिळालं. मग काय करायचं तुम्ही, साधं टेक्निक रे आपलं, पुटिंग दीज व्हॅल्यू रे कुठे इन इक्वेशन 1 ला. त्या व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये ठेवा. आता इक्वेशन 1 सांगा बरं किती, twice x अपॉन x + 4, इथे रे 1 - x. a ची व्हॅल्यू -8/5 x + 4, b ची 2/5 x 1 - x. त्याला काय करा म्हणते तो इंटिग्रेट करा. twice x अपॉन x + 4 1 - x dx. इकडे बघा रे -8/5 इंटिग्रल ऑफ dx अपॉन x + 4 प्लस रे 2/5 इंटिग्रल ऑफ dx अपॉन 1 - x. मग r = बघूया ना, -8/5 किती होईल इंटिग्रल log ऑफ x + 4, नंतर प्लस 2/5 log. आता 1 - x कंपोजिट ना, 1 - x ज्याला कन्सिडर केला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे किती -1 + c. लास्ट कन्वर्शन बघा
minus 8 by 5 log of x plus 4 minus 2 by 5 log of 1 minus x plus इथे c. Okay, which is your required problem. बघा आता प्रॉब्लेम्स आपण सेकंड प्रॉब्लेम्स आता इंटिग्रल ऑफ हियर x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 1 x स्क्वेअर मायनस 2 x स्क्वेअर प्लस 3. तुम्ही म्हणाल की हे लिनियर आहे, पण आता हे लिनियर फॅक्टर नाही ना रे, x स्क्वेअर प्लस 1 हे लिनियर नाही ना, म्हणजे आता इथे काय कंडिशन्स वापरता येईल. तुम्ही म्हणाल की these are called as an improper rational fraction. पण आता एक नोट लक्षात ठेवायची याच्यामध्ये. मग काय सांगतो मी तुम्हाला बघा, दोज लक्ष द्या, दोज टर्म कॉमन रे, दोज टर्म कॉमन इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. मग पुट रे, लक्ष द्या, पुट these term for here resolvation of partial fraction only. ओके, मग काय करायचं, जी टर्म न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉमन आहे ती टर्म तुम्हाला कुठं ठेवायची आहे. आणि आपण आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये नेमकं लक्षात येऊन आलं ना की काय होतंय की डिनॉमिनेटरला जो प्रॉडक्ट कंटेन आहे तो सम आणि डिफरन्स मध्ये आपण अरेंज करतो, यालाच पार्शियल म्हणतात. मग आता याला आपण कुठं ठेवतोय, पण त्याला आपल्याला सबस्टिट्यूशन नाही आहे, ते फक्त त्याला पार्शियल मध्ये रिझॉल्व करण्यासाठी आपण ते यूज करणार. मग इंटिग्रल मध्ये जी व्हॅल्यू कंटेन आहे ती घ्या बरं, x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 1 x स्क्वेअर मायनस 2 पुढे रे x स्क्वेअर प्लस 3. दिसतंय, याला आपण लिनियर म्हणणार नाही ना, हे फॅक्टर लिनियर नाही आहे. मग याला जर इझिएस्ट वेनी सॉल्व करायचं असेल तर काय सांगतो आपण, पुट रे, जी व्हॅल्यू कॉमन आहे ती पुटअप ठेवा, त्याच्याऐवजी मी m कन्सिडर करतोय. मग इक्वेशन पहा बरं, तुमच्या लक्षातच येईल, m अपॉन m प्लस 1 नंतर रे m मायनस 2 नंतर कोण m प्लस 3. आता या इक्वेशनला जर बघितलं तर तुम्ही इझिली सांगणार की these are called non repeated linear factor. मग कसं सोडवणार, a अपॉन फर्स्ट फॅक्टर, b अपॉन सेकंड फॅक्टर आणि c अपॉन रे थर्ड फॅक्टर. आलं, y as 1. मग आता मला abc च्या व्हॅल्यू काढायच्या आहे ना, सोपं काम आहे. आता a काढायचं असेल तर न्यूमरेटरला जी व्हॅल्यू प्रेझेंट ती लिहिली. मग आता a च्या अपॉन जी व्हॅल्यू आहे ती नाही घ्यायची, उरलेल्या m मायनस 2 नंतर m प्लस 3. आलंय, मग आता कोणत्या व्हॅल्यू साठी a 0 राहील रे, m ची व्हॅल्यू मायनस 1. बघा बरं, मायनस 1. मग मायनस 1 मायनस 2 मायनस 1 प्लस 3. मग a ची व्हॅल्यू किती, मायनस 1. हा 2 आणि हा 3 म्हणजे मायनस 6 रे, म्हणजे अल्टिमेटली a ची व्हॅल्यू 1/6 झाली. आलं, मग आता b बघा बरं, b ची व्हॅल्यू पुन्हा तशीच आहे, m